टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 64 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र त्यातला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडत नाही। मात्र CID असेल SIT असेल यांचा तपास कुठपर्यंत येतो याचीही माहिती मिळत नाही। माझ्यासोबत शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती विनायक मेटे आहेत। 64 दिवस होतात तरी देखील काय सुरू आहे काय नाही बाहेर पडत नाही। अगदी बरोबर आहे आणि मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य ओळखूनच राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळी, मला असं वाटतं की ही कदाचित एक वेगळी घटना आहे, एकाच वेळी SIT, CID आणि ज्युडिशियल कमिशन अशा म्हणजे 3 समांतर पातळ्यांवरती चौकशी आदेशित झालेली आहे। आणि मग जर ही घटना एवढी गंभीर आहे तर आजपर्यंत या तपासामध्ये निष्पन्न काय झालेलं आहे किंवा काय होतं आहे की आजच्या घडीला आज मितीला कुठपर्यंत तपास पोहोचलेला आहे, तपास यंत्रणांनी निष्कर्ष काय काढलेले आहेत हे देखील सामान्य जनतेला कळलं पाहिजे आणि सामान्य जनतेपेक्षा देशमुख कुटुंबियांना कळलं पाहिजे। कारण एकाच वेळी या घटनेच्या निषेधार्थ न्याय मागण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्याचं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्यामुळे या तिन्ही तपास यंत्रणांच्या कामकाजामध्ये तपासाला बाधा येणार नाही इतपत काय निष्पन्न झालेलं आहे हे सर्वसामान्यांना आणि देशमुख कुटुंबियांना कळलंच पाहिजे। मात्र यामध्ये अंजली गलानी असतील, सुरेश असतील, वारंवार मागणी करतात। ती मागणी म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। ते त्या संविधानिक पदावर आहेत, मंत्री पदावर आहेत, त्यामुळे कुठेतरी तपास यंत्रणावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। ते खरंच योग्य वाटतं? मी अंशतः या मुद्द्याशी असहमत आहे, कारण मी एक प्रदीर्घ काळ एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्या संबंधित यंत्रणांनी दबावविरहित काम करणंच अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे आणि तपास यंत्रणांना तसं वातावरण निर्माण करून देणं ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे एका अर्थाने इनडायरेक्टली आम्ही तपास यंत्रणांकडे अंगुली निर्देश करतोय की तपास यंत्रणा ह्या दबावाखाली काम करतात। तसं न करता तपास यंत्रणांनी पक्षपातीपणे काम न करता त्यांनी जे काही वस्तुस्थिती, जे काही पुरावे त्यांना आढळून आलेले त्याच्या आधारे कामकाज करावं, अशा दृष्टीने आम्ही त्यांना फॅसिलिटेट करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की मूळ मुद्द्याला बगल न देता, म्हणजे राजीनामा द्यावा किंवा नाही यावरती शब्दछल न करता त्या तपास यंत्रणांनी कसा तपास करावा याच्यावरती जास्त जर कॉन्सन्ट्रेट केलं आम्ही तर वैधानिक मुदतीच्या आत हा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल होणे आणि पुढची अनुषंगिक प्रक्रिया सुरू होणे हे घडू शकतं। आणि मला असं वाटतं की हा राजीनामाचा मुद्दा राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे स्टेटमेंट करून निकाली पण काढलेला आहे। त्यामुळे त्या मुद्द्याभोवती न फिरता वैधानिक मुदतीमध्ये तपास पूर्ण करण्याकडे आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। सकाळपासून किंवा कालपासून एक मुद्दा असतो या राज्यामध्ये की दिल्लीमध्ये सध्या साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या साहित्य संमेलनामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सत्कार केलेला आहे। त्यांना पुरस्कार देखील महादेव शिंदे यांचा पुरस्कार या नावाने दिला। मात्र संजय राऊत असेल, शिवसेना असेल, त्यांची भूमिका या प्रकरणात वेगळी येते। कुठंतरी शरद पवारांनी त्यांचा सत्कार करून, त्यांचा सत्कार नव्हे तर महाराष्ट्र दिवशी असलेला किंवा महाराष्ट्रामध्ये मधला रोजगार पळवणाऱ्या अमित शहाचा सत्कार केला तर संजय राऊत म्हणतात। कसं बघता याच्याकडे? एक मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे साहित्य संमेलन आहे आणि या राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना जो काही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे ते त्यांचं योगदान विचारात घेऊन तो पुरस्कार मिळालेला आहे। त्यामुळे माननीय शरद पवार साहेबांनी त्यांचा सत्कार करावा किंवा नाही या गोष्टीकडे एक राजकारण म्हणून न बघता याकडे आपल्याला एक व्यापक दृष्टिकोन ठेवून बघावं लागेल। महाराष्ट्राला गेली म्हणजे शेकडो वर्षाची साहित्याची परंपरा आहे आणि अशी ही उच्च परंपरा असणाऱ्या या राज्यामध्ये अशा गोष्टींकडे राजकारण म्हणून न बघता त्यांचं त्या क्षेत्रातलं योगदान आणि राजकारणाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांमध्येही आपण काही काम करू शकतो आणि संबंधिताला तिथे आपल्याला बाधा आणता येत नाही। म्हणजे असं नाही की एक्सची राजकारणाची पार्श्वभूमी आहे तर त्यांनी साहित्य वर्तुळामध्ये उडबस करू नये असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही आणि मला असं वाटतं की हे पुरोगामी महाराष्ट्राचं हे लक्षण पण नाही आहे। मात्र यापूर्वी जर बघितलं पुरोगामी महाराष्ट्र तुम्ही म्हणताय, याच महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख असतील,
गोपीनाथराव मुंडे असतील, एवन विनायक मेटे साहेब असतील, हे राजकारणाच्या पलीकडे तिघांची एक वेगळी मैत्री होती. कला असेल, साहित्य असेल, प्रत्येक गोष्ट समाजकारण असेल, हे कुठंतरी आता सध्याच्या राजकारण्याने ही लुप्तता पावलं. अगदी बरोबर आहे. आणि गेली काही वर्ष या मुद्द्यावर मी सातत्याने विचार करते आहे की म्हणजे आपण म्हणालात त्याप्रमाणे विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब आणि विनायकराव मेटे साहेब यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातलं मैत्र जोपासलं होतं. आणि मराठवाडा लोकविकास मंचच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये जी ही पुरस्कारांची आपण दरवर्षी घोषणा करून कार्यक्रम आयोजित करत असू आणि मराठवाडा मित्र देखील पुरस्कार दिले जायचे, त्या व्यासपीठावरती या राज्यातील अनेक मान्यवरांनी, मग ते कला क्षेत्रातील असतील, साहित्यातील असतील, उद्योग विश्वातील असतील, अगर राजकारणात असतील, सगळ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. अनेक जण त्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहेत. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा चळवळी या महाराष्ट्रामध्ये वारंवार झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून एक वेगळा सामाजिक अनुबंध जोपासता येतो, जो आता अलीकडच्या काळामध्ये लुप्त झालेला पाहतोय. आणि म्हणजे एक मेटे साहेबांची पत्नी म्हणूनच नाही की महाराष्ट्रातील एक सुजाण नागरिक म्हणून गेली अनेक वर्ष मी हे अनुभवते आहे की विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जाण्याने आणि त्याच्यानंतर काही अंशाने विनायकराव मेटे साहेबांच्या जाण्याने ही अपरिमित हानी मराठवाड्याचीच नाही तर अशा ह्या राजकारण बाह्य चळवळी चालवणाऱ्यांची देखील हानी झालेली आहे. महाराष्ट्र सध्या अस्वस्थ वाटतं. गेले काही दिवस आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं सगळं समाज मन हे संतोष देशमुख यांच्या हातेभोवती फिरतं आहे. त्याच्यानंतर मग परभणीतील घटना असेल, म्हणजे या सगळ्या घटना तुमच्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे उद्भवलेल्या घटना आहेत आणि त्याचा उद्रेक आपण तो बघतो आहोत. आणि गेले काही दिवस मग या ना त्या निमित्ताने हा समाज मनातला असंतोष बाहेर येतो आहे. त्या निमित्ताने वेगवेगळ्या विभागातील प्रशासकीय यंत्रणांच्या गैरकारभाराला वाचा फोडली जाते आहे. वाचा फोडली जाते म्हणण्यापेक्षा ते सगळं चव्हाट्यावर येतं आहे. मग ज्या महाराष्ट्राचं प्रशासन इतकं सुंदर दर्जाचं होतं त्या महाराष्ट्रातलं प्रशासन इतकं खालावलं आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि मग ते सर्वसामान्यांना स्वाभाविकच खंत वाटते आहे. आता अनेक वेळा मी जेव्हा गावखेड्यामध्ये जाते तेव्हा लोक हाच प्रश्न उपस्थित करतात की हे चाललंय काय नेमकं. त्यामुळे वरकरणी जरी आपल्याला वाटत असले की हे सगळं आलबेल आहे, परंतु जर आपण गाव पातळीपर्यंत जर पाहिलं तर प्रशासनाने ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या न झाल्यामुळे ही एकंदरीत अस्वस्थता आता उफाळून येते आहे. नक्कीच ह्या होत्या डॉक्टर ज्योती विनायक मेटे. परभणीचं प्रकरण असेल, बीडचं संतोष देशमुख प्रकरण असेल, हे काही प्रशासनातल्या काही लोकांमुळे हा प्रकार उद्भवला. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र अस्वस्थ असल्याची खंत जी आहे त्यांनी आता बोलून व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.